जय शिवराय मित्रांनो, बातमी एकदम महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची आहे शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो। बातमी पीक विमा संदर्भात आहे। तर पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेला आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेजसुद्धा आलेले आहेत पैसे जमा होण्याचे आणि बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांना अजून संभ्रमच आहे किंवा आम्हाला पैसे मिळणार आहेत की नाहीत, हा पीक विमा कधीच आहे, कसे पैसे मिळणार आहेत, काय करावे लागणार आहे, कोणता फॉर्म भरावा लागणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला डिटेल अपडेट सर्व सांगणार आहोत। तुमच्या खात्यात कधी पैसे येणार आहेत, शेतकऱ्यांची यादी तुम्ही कुठे पाहू शकता, सर्व माहिती सांगणार आहोत। पण तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती सेट करा। तुम्हाला अशाच नवनवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। सर्वप्रथम हे जाणून घ्या की हा पीक विमा आहे तरी कधीचा, तर खरीप हंगाम 2024 लक्षात ठेवा। खरीप हंगाम 2024 ज्यामध्ये 1 ते 2 सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। त्या संदर्भात हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। हेक्टरी आपल्याला मिळणार आहेत 8 ते 9 हजार रुपये प्रति, तुम्हाला सांगतो जास्त काही मिळणार नाही आहे, 8 ते 9 हजार प्रति हेक्टर अशीच आपल्याला रक्कम मिळणार आहे। तर तुम्हाला सांगतो की जी रक्कम आहे ती DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर केली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना ते मिळणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पात्र आहेत। असं कोणता जिल्हा नाही की जो वगळण्यात आलेला आहे। मात्र अट एवढी ठेवण्यात आलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत त्यांचा क्लेम आणि त्यांची पीक पाहणी ही पूर्ण केली असेल, लक्षात ठेवा 1 आणि 2 सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानाच्या 72 तासाच्या आत तुम्ही जर क्लेम केला असेल तरच तुम्हाला हा पीक विमा जाहीर करण्यात येणार आहे। संदर्भात खरीप हंगामासाठी 181 कोटी रुपयाचा निधी हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत। मराठवाडा, विदर्भासारखी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमासुद्धा होत आहे आणि आजपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल तर यादीमध्ये तुम्ही नाव पाहू शकता। नाव पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेची KYC करून तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला यादी कुठं पाहिजे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कॉर्पोरेशन लिमिटेड वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी यादी जर आली असेल तर पाहू शकता, नाहीतर कमेंट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच यादी प्रोव्हाइड करून देणार आहोत।